स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 111 सदस्यांकरिता 28 प्रभाग झाले आहेत. त्यातील 27 प्रभागांमध्ये 4 सदस्य असणार आहेत, तर एका प्रभागात 3 सदस्य असणार आहेत. त्यामुळे आपापल्या प्रभागातील उमेदवारांना मतदान करताना एकापेक्षा जास्त वोटिंग मशीन बघून गोंधळ उडू नये यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी शहाबाजगाव आणि दिवाळे गावातील नागरिकांना मतदान कसं करायचं याबाबत प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केलंय. नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यावर ते मोठ्या उत्साहाने कामं करतात. त्यामुळे यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली असल्याचं मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय. तसेच मतदान कसं करावं याचं प्रशिक्षण गावागावात देण्याचं नवी मुंबई महापालिका आयुक्तांना सांगितलं असल्याचं देखील मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय. आज शहाबाजगाव आणि दिवाळा गावामध्ये सगळ्या लोकांची बैठक घेऊन मशिनीवर मतदान कसं करायचं त्याचं एक प्रशिक्षण देण्यात आलं आणि सगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थेचं मनोगत ऐकून घेतलं. त्यांच्या पुढच्या भविष्यातल्या अडचणी काय त्या ऐकून घेतलं आणि 4 उमेदवार हे नवीन चेहरे आहेत. नवीन चेहऱ्यांना जेव्हा आपण काम करण्याची संधी देतो तर ते उत्साहाने काम करतात. म्हणून आम्ही नवीन चेहरे जे दिलेले आहेत दिवाळा गाव आणि बेलापूर आणि शहाबाद आणि सेक्टर 11-15 या लोकांना निवडून द्यावं त्याचं एक प्रचार पण आम्ही करतोय डोर टू डोर. आणि मशीन कशी चालवायची बरेच लोकांना मशिनीचं माहिती नाही, महिलांना विशेष करून झोपडपट्टी ग्रामीण भागातल्या महिलांना. कालच मी आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की आपण या मशिनीचं प्रशिक्षण गावागावामध्ये सुरू करा जेणेकरून ग्रामीण भागातल्या महिलांना एक्झॅक्टली 4 मतदान कसं करायचं. कारण कोणी जर सांगितलं 2 इथे 2 तिथे तर त्यांचं मतदान बाद होऊ शकतं. म्हणून आपण त्यांना आज एक प्रशिक्षण देतो.